ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मानवत तालुक्यातील थार हे गावामध्ये या गावाला खरं तर चोही बाजूनं पाण्याचा वेढा घातला गेलेला आहे। मोठ्या प्रमाणावर जवळपास 500 नागरिक या ठिकाणी ग्रामस्थ अडकलेले आहे। खरं तर NDRFच्या पथकाच्या माध्यमातून त्यांचा रेस्क्यू केला जातोय, मात्र लष्कराचा जो रेस्क्यू ऑपरेशन होतं काही तांत्रिक कारणामुळे तो रखडलेला असल्यामुळं कमी प्रमाणावर त्या गावातून नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे। जिल्ह्याची काय स्थिती आहे या संबंधित बातचीत करण्यासाठी खासदार संजय जाधव आपल्या सोबत आहे। खासदार साहेब, जिल्ह्याभरामध्ये गोदावरीचा रौद्ररूप पाहायला मिळते, कशी स्थिती आहे? तशी परिस्थिती तर भयानक आहे। आपण बघतो की गोदावरीच्या पात्रामध्ये जायकवाडीतून आणि माजलगावच्या डाव्या कालव्यातून दोन्हीतून पाणी सोडलंय आणि पाऊस चालू होता, त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांच्या काही गावामध्ये जिथे की आता थारसारखं गाव आहे की त्याला बाहेर निघायला संधीच नाही, अशा अनेक गाव ज्या गावामध्ये मी काल त्या नाथऱ्याला होतो, वडीला होतो, की त्या गावामध्ये घरामध्ये लोकांच्या पाणी शिरले सगळे, म्हणजे पत्र्यापर्यंत, छताच्या पत्र्यापर्यंत पाणी शिरलेले म्हणजे भयानक परिस्थिती आहे। आणि यावर्षी निसर्गानं खूप काही अतिवृष्टी ही झाल्यामुळं शेतकरी आज हवालदिल आहे, शेतकऱ्याच्या हाताला काही लागणार नाही। अशा परिस्थितीत आता शेतकरी हा शासनाकडे बघतोय की शासन आम्हाला कशा प्रकारची मदत देणार आहे, कारण शासन मदत देणार, NDRFचे निकष लावून देणार, NDRFच्या निकषाप्रमाणे शासनाला मदत दिल्यानंतर शेतकऱ्याचे जे आता खराब झालेल्या शेती आहेत त्या सुद्धा दुरुस्त होणार नाहीत। त्यामुळे NDRFचे नियम बाजूला ठेवून शासनानं भरघोस अशी मदत देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून शेतकरी उभा राहू शकतो। आता खरीप गेलाय, रबी बी तयार होणार नाही रानं, त्यामुळे ते रबी तरी रानं नीट करता यावेत एवढे तरी पैसे शासनाने किमान दिले पूर्ण हातातून। खरीप गेल्या तर कसं आहे ना, काय आता जे काही पाण्याखाली पिकं गेलेत ते एकही पीक तुम्हाला जागेवर दिसणार नाही, कुठलाही पीक असू द्या। त्यामुळे अशी परिस्थिती सगळीकडे झालेली आहे आणि अतिवृष्टी ज्या निकषाप्रमाणे पाहिजे त्याच्या 65 पेक्षा कितीतरी पटीने जास्ती झाली आहे। त्यामुळे आता हा जिल्हा म्हणण्यापेक्षा आपण सगळ्या महाराष्ट्रात सरसकट त्यांनी दुष्काळ जाहीर करावा, तसं तर परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर केलाच पाहिजे। अद्याप घोषणा झाली नाही सरकारकडून। खरं तर परिस्थिती आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर पिके पाण्याखाली आहे अद्यापही, मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून ओला दुष्काळ संदर्भात काहीच घोषणा झाली नाही। शासन टाळायचा प्रयत्न करते, कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनासारख्या परिस्थितीत सुद्धा उद्धव ठाकरेंनी दुष्काळ पूर्ण महाराष्ट्रात सरसकट जाहीर केला होता आणि सरसकट पैसे दिले होते। आता इथं तर सगळं एवढं अतिवृष्टी होऊन एवढं या ठिकाणी पाणी दोन्ही नद्याचं घरात घुसवून तरी शासन आणखी बघायची भूमिका घेते, ही कुठेतरी शोकांतिक आहे। मानवत तालुक्याचा दुष्काळातून पूर्ण कंप्लीटच उभागळला अशी परिस्थिती आहे, पण ते असं काही होऊ देणार नाही। आम्ही प्रसंगानुसार आम्ही रस्त्यावर उतरू आणि या ठिकाणी या सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा शासनाने द्यावा अशा स्वरूपाची भूमिका आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून घेऊ। 4 दिवसाखाली सरकारने 128 कोटी रुपये दिले होते नुकसानीपोटी, तुटपुंजी मदत आहे। तुटपुंजी म्हणजे आता 128 कोटी कोणाला द्यायचे, ती पुरणारी मदत नाहीये। जे नुकसान झाले, जे निकष ठरणार आहेत त्या निकषाप्रमाणे सगळ्याला मदत मिळाली पाहिजे, याच्यातून कोणीही वंचित राहता कामा नये। कारण नुकसान हे सगळ्या झाले, इथं गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, नदीच्या काठचा तर अतोनात नुकसान झाले, पण मधल्या सुद्धा लोकांचे पिकाचे मोठं नुकसान दिसतंय। पण काही सोयाबीन पिवळे पडलेत, कापसं पिवळे पडलेत, बोंड सडून गेलेत, सोयाबीनच्या शेंगावर आळी पडल्या त्या सडून गेल्यात। शेतकऱ्याचं जेवढं मोठं नुकसान झालं हे आपण ह्याच्यात कधी बघितलं नाही, एवढं मोठं प्रमाणात नुकसान झालंय। फक्त आता हे भरपाई शेतकरी सावरला पाहिजे, त्यासाठी सरकारने या ठिकाणी मायबाप म्हणून या लोकांच्या मागे उभं टाकला तर शेतकरी उभा राहू शकते। शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। NDRFचे नॉर्म्स मान्य नाहीत, थेट ओला दुष्काळ जाहीर करायची तुमची मागणी? अरे NDRFचे दुष्काळ मान्य नाही म्हणण्यापेक्षा आता शासनानेच NDRFचे निकष लावणार आहे। तुम्ही आता एवढे मोठे मोठे कायदे बदलले, सगळं बदलले, तुम्हाला जे पाहिजे त्या सगळ्या सोयीने करून घेतल्या, मग आता हे बी निकष बदला नाही एकदा। शेतकऱ्याच्या वाट्याचं दुःख वाटून घेऊन पुण्याचं काम करा, एक निकष NDRF निकष बदला। हेक्टरी 50,000 रुपयाची मदत तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्याला दिली पाहिजे किमान। मला सांगा, आता हातातोंडाशी आलेला घास, आता खळे सुरू होते दसरा झाला की, आणि तुम्ही तिथं आता ते जर जाते असते हातातून गेलेले तर एवढे पैसे खर्च करून सगळं गेले, आता तुम्ही आम्हाला देऊन काय देणार? 1000, 12,000, 13,000 NDRFचे निकष काय होणार? 13,000 तुमचं रान सुद्धा दुरुस्त होत नाही आता उद्या कधी रवीला पेरायला। मग ते NDRFचे निकष हे शेतकऱ्याच्या हिताचे नाही आहेत, शेतकऱ्याचा घोट घेणारे आहेत। त्यामुळे शासनानं NDRFचे निकष थोडे शिथिल करून त्याच्यामध्ये थोडा बदल करावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याला भरघोस अशी मदत द्यावी अशा स्वरूपाची मागणी मी या ठिकाणी या निमित्तानं करू इच्छितो। आता गावाच्या त्या टोकाला जाणार आहेत जिथं ग्रामस्थ अडकलेले आहेत, जिथं ग्रामस्थ अडकलेत त्यांची काय अवस्था आहे ती बघायला आता मी काल तिकडल्या गावात केले, आज मी रामपुरी करून हुजूर करून इकडे आलोय। आता हे थारला जायचंय, त्यांची काय परिस्थिती बघू
त्याप्रमाणे सगळी प्रतिक्रिया देऊ शासनाला सगळ्या कळू. जिल्हाधिकारी तिकडे सक्रिय आहेत, तहसीलदार या ठिकाणी आहेत. पण जी झाले ते दुर्दैवी आहे. एवढं वाईट प्रसंग शेतकऱ्यावर यायला नको होता. निसर्ग कोपला आता त्याला तुम्ही आम्ही काही करू शकणार नाहीत, परंतु ह्याच्यातून सावरण्यासाठी आता एकमेव पर्याय आहे ते सरकारनं शेतकऱ्याला बळ दिलं पाहिजे. खासदार संजय जाधव होते. खरं तर एकमेव NDRFचे निकष न लावता खरं तर शासनानं मदत मोठ्या आशेनं मदत शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी खासदार जाधव यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, मानवत. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.